दिघोडे नाणेफेक जिंकून नाणेफेक जिंकले आणि चेक दोन्ही टीमचा एक एक प्लेअर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दिघोडी संघ आणि विक्रांत स्पोर्ट्स कोट नाका. साईमौली मोरा संघाने एक चांगला खेळ केला. कट्टा करंजा टीम क्वालिफाय झाले. मिरॅकल कोळीवाडा टीम क्वालिफाय झाले. अशा 3 टीम क्वालिफाय झाल्यात आणि आता बघूया दिघोडी संघ जिंकेल की विक्रांत स्पोर्ट्स क्लब कोट नाका. काशीनाथची कोळी आपण देखील मोरा संघाचे काशीनाथची कोळी आपण देखील व्यासपीठावरती यायचं आपलं पण स्वागत आहे. हा या बाबा आपण इकडे बसून मॅचचा आनंद घ्या आणि क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. भले मॅच कुठेही असू दे, थंडी असू दे, उन्हाळा असू दे, पण बघायला मॅच जाणार. हा कोळी साहेब आपण या. पप्पू सूर्यराव आपलं देखील स्वागत आहे. वसंत कोळी यांना विनंती करेल की पप्पू सूर्यराव यांचा एक विशेष सन्मान आपण करायचा आहे. हा या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रितेश आपण या. हा रितेश कॉलर वर करूनच आलेला. हा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक गणेशजी पाटील यांना विनंती करेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. हा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सेमीफायनल पासून सर्व टीमचे सेमीफायनल पर्यंत जी आपली ठीक आहे ते पण ते गणेश पाटील साहेबांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रितेश. वेल प्लेड रितेश. बाराजी चंदन शिवे आपण कुठे असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. बाराजी चंदन शिवे प्लीज विनंती करेल. बाराजी चंदन शिवे आपण व्यासपीठावरती यायचं आपलं देखील स्वागत आहे. जबरदस्त मॅच आहे टीम दिघोडे आणि त्यांच्या विरुद्ध विक्रांत स्पोर्ट्स कोट नाका. प्रतीक घरत आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसेल. या मॅचचा आपण समालोचन त्यांच्या पद्धतीतून ऐकणार आहोत. या परिसरात एक युवा आणि आज ते इकडे दाखल झाले. थँक्यू सो मच प्रतीकजी घरत. थँक्यू. या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतो स्क्रीनवरती. नगरसेवक चषक अतुलदा ठाकूर यांच्या माध्यमातून एक भव्य दिवस ट्रॉफीज गणपती बाप्पाचं आपण हे पाहू शकतो आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न आणि
इस्तियाक खान आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं. इस्तियाक जी खान आपण देखील व्यासपीठावरती या. आपका भी स्वागत है सर जी. क्रिकेट एंजॉय करो. मी इस्तियाक खान यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान केला जाईल. तर आपण सन्मान स्वीकारायचा आहे. राहुलजी गावणे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तर आपण सन्मान स्वीकारायचा आहे. आलेल्या पाहुण्यांच्या व सर्व क्रीडा रसिकांचे स्वागत असेल. चला सलामीची जोडी आली आहे. सलामीची जोडी दोन्ही संघाचे खेळाडू इथे उपस्थित अनिवार्य असतील नावे सांगण्यासाठी. तर विनंती केली जाईल दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपला जो एक्स्ट्रा खेळाडू असेल तो इथे पाठवायचा आहे. फलंदाजांची नावं अजून अद्यापही अजय आणि शक्ती. तर चला क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे. मोरा गावचे एक ज्येष्ठ नागरिक काशीनाथ बाबा यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करीन बाबांना की आपण लगेचच सन्मान स्वीकारायचा आहे. राहुलजी गावण यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. तर चला आयोजकांकडून देखील विनंती केली जाते पंचांनी त्वरित सामना चालू करायचा आहे. अन्यथा एक खेळाडू आयोजन नियोजन कटिबद्ध नियम त्या नियमांचं पालन करणे देखील गरजेचं आहे. भरत दादा यांचा देखील सन्मान केला जातोय. तर चला पंचांनी संघाच्या संघनायकाला सांगायचं आहे की त्वरित सामना चालू करायचा आहे. आपण पाहतो उरण तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा नगरसेवक चषक. नगरसेवक म्हटलं तर आपल्या उरण नगरीतला एक हक्काचा नगरसेवक अतुल दादा ठाकूर. दिसाया साधा पण आहे तो डॅशिंग बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये. आमच्या अतुल दादाचं नाव गाजतं उरण तालुक्यामध्ये. एक आपल्या हक्काचं व्यक्तिमत्व जावेद खान, कय्यूम खान तसेच अब्दुल्ला यांना देखील विनंती केली जाईल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जावेदजी खान आपल्याला देखील विनंती असेल. कय्यूम खान, अब्दुल्ला देखील त्यांना देखील विनंती केली जाईल की आपण या. आपलं देखील स्वागत असेल. नगरसेवक अतुल दादा ठाकूर यांनी आपल्याला पुकार केलाय तर आपण लगेचच यायचं आहे. विनंती असेल तर चला सामना सुरू होतोय. गोलंदाज आपण पाहतोय पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे. मोहित पंच देखील आपण पाहतोय. पत्तू भाई यांचा देखील सन्मान केला जाईल.
नितेश दादा यांच्या शुभ हस्ते. आणि काय एफर्ट दिला होता, जबरदस्त, एकदम जोरदार टाळ्या होऊन जाते एफर्ट साठी. सुंदर प्रयत्न केला होता. चित्याच्या चपलाईनी झेप घेतली होती आकाशामध्ये, जबरदस्त चेंडूवरती झडप मारली होती, परंतु चेंडू मात्र काही अडवता आला नाही. चेंडू गेले सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने वैयक्तिक खातं व संघाचं खातं ओपन होतोय. फलंदाज आपण पाहतोय अजय. पुन्हा एकदा टॅप केला, थोडस कचाल क्षेत्ररक्षण झालंय, परंतु कमबॅक करतो गोलंदाज मोहित पाटील. पुन्हा एकदा चौकार. जावेद खान यांना विनंती केली जाईल की आपण मंचकावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. नंतर सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि चेंडू जाते वन बाउंड सीमारेषा पार चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागली जाते. ते 4 चेंडू टाकून झालेत आणि 12 धावसंख्या. चला टीम मीटिंग कमी घ्यायची आहे, वेळेचं बंधन असेल. आत्ताच आपण कोटनाक्याची पालखी देखील पाहिली, तर राघोबा देवाची तब्बल 58 तास या उरण तालुक्यामधील सध्याच्या घडीला रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. 58 तास पालखी ती नाचली. सुरेख क्षेत्ररक्षण. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. क्षेत्ररक्षक असेल रोहन. धावसंख्या जर पाहायला गेलात तर 12. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सुरेख समोरच्या दिशेने फटका सजवला होता, परंतु अपयश आलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 12. 4 षटकांचा सामना असेल. याची देखील दोन्ही संघांच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजाचं नाव असेल रोहन. क्रिकेट विश्वातील सिनियर प्लेअर मंदारजी लवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रेक्षकांमध्ये. आपल्या टेनिस क्रिकेट विश्वातील आपले दिग्गज खेळाडू द लेजंड मंदारजी लवेकर प्रेक्षकांमध्ये कुठे असतील त्यांना विनंती केली जाते अतुल दादा यांच्या माध्यमातून की आपण लगेचच त्वरित मंचकावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. मंदारजी लवेकर द लेजंड या उरण टेनिस मधला एक दिग्गज खेळाडू, फिरकीचा जादूगार, अर्थातच चांगले व्यक्तिमत्व देखील नागाव गावचे आहे. त्यांना देखील विनंती केली जाईल की आपण मंचकावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आडव्या बॅटने खेळला जाणारा हा फटका सुरेख क्षेत्ररक्षण केला जातोय, परंतु एक धाव मात्र काही रोखू शकलं नाहीये. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 17. आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहतो सुदेश सरांना. तीक्ष्ण नजर आणि बोटांची जादू देखील आहे. जसा चेंडू निर्धाव किंवा धावा किती येतात त्या लगेचच गणल्या जात आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. सुंदर गोलंदाजी. आता मात्र फुलटॉस, खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती मोठा प्रहार आलाय. सुरेख फलंदाजी करतोय फलंदाज अजय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 21. आता मात्र सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने टोलवला होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच सुंदर होते. निर्धाव चेंडूची सांगता. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. सुरेख फटका, जबरदस्त फटका. चेंडू गेले सीमारेषा पार चौकार. दुसरं षटक संपलंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या बिनबाद 25. तर चला टीम मीटिंग कमी
कमी घ्यायची आहे. गोलंदाजी मात्र सुरेख होतोय, कोणताही अतिरिक्त चेंडू नाहीये. महेश म्हात्रे यांचा देखील सन्मान केला जाईल. महेश म्हात्रे यांचा सन्मान करण्यात येतो अतुलदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते. त्यांचं देखील स्वागत असेल. तिसरा षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे विनय पाटील. उजव्या हाताचा गोलंदाज समोर आपण फलंदाज पाहतोय शक्ती याला. धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या 25. ते पहा चेंडू सुरेख होता परंतु बाईकच्या स्वरूपाने पंचांनी इशारा केलाय. बाईकच्या स्वरूपात 4 धावा इथं मात्र प्राप्त होत आहेत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न असफल ठरला होता. तू मे विकेट टाकण्याचा आणि इथं मात्र विकेट टाकायचं होतं आणि तो मात्र इथं गडी बाद होतोय. फलंदाज होतोय बाद. धावचित कोण होते? अजय. आता कुठे या सीझन मध्ये नंबर तुमचा दिगोडीचा तुमचा पण नाही. आपण पाहतोय कोटनाका आणि दिघोडे संघ या हंगामामध्ये. कोटनाका संघ कुठेतरी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. म्हणजे या सीझन मध्ये एक ट्रॉफी तर नक्कीच आली आहे. अवांतर चेंडू या अवांतर धावेने धावसंख्येचा धावफलक खाल्ला जातो. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 30. पुढील चेंडू फलंदाज तयार. इथं मात्र खराब चेंडू विकेटच्या खूप सारा बाहेर. पंचांनी दंडित केलंय. नो चेंडू असेल. नो +1. 2 धावा जोडल्या जातात. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 32. खराब गोलंदाजी. आता मात्र 2 षटक सुंदर फेकले होते, हाताळले होते गोलंदाजांनी, परंतु इथं तिसरा षटक मात्र महागडा ठरत चाललाय असं वाटतो की काय. कारण की अवांतर चेंडू वारंवार फेकले जातात गोलंदाजांकडून. इथं मात्र सुंदर चेंडू त्याच लाईन लेंथवर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू वळत नव्हता परंतु आता मात्र थोडासा हलकासा वळण घेतलाय आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. इथं मात्र फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय मयूर. त्रिलोचन आयकेरचे सुमित पाटील. त्रिलोचन आयकेर. त्रिलोचन आयकेरचे सर्वेसर्वा सुमित पाटील. सुमितजी पाटील यांना देखील विनंती केली जाते की आपण मंचकावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. या आपला स्वागत असेल. पुन्हा एकदा खराब चेंडू. अंडरम म्हटलं तर अंडरम मध्ये पंचांची भूमिका महत्वाची आहे. कारण खूप तीक्ष्ण नजर ठेवावी लागते. बारीक नजरेने पाहावं लागतंय प्रत्येक चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धावचीत होण्याची बाद करण्याची संधी होती परंतु इथं मात्र लेगबाईच्या स्वरूपात पंचांनी इशारा केलाय. लेगबाईच्या स्वरूपात धाव घेतली जाते. कमलाकर पवार उरणबोरीचे. कमलाकरजी पवार उरण बोरी गावातले. त्यांना देखील विनंती केली जाईल की आपण मंचकावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. समाजसेवक कमलाकर पवार. बोरी गावातले समाजसेवक त्यांना देखील विनंती केली जाते की आपण मंचकावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. कमलाकरजी पवार आपल्याला विनंती केली जाईल.
धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 39 ना 39. शिवसेनेचे नगरसेवक विक्रम म्हात्रे खराब चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षण सुरेख झालाय. नगरसेवक विक्रम म्हात्रे शिवसेना शिवसेना पक्षातील नगरसेवक विक्रमजी म्हात्रे यांना देखील विनंती केली जाते की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. अतुलदादा ठाकूर यांच्याकडून आपल्याला पुकार दिला जातोय तर आपण स्वागत असेल आपलं देखील या मंचकावर. नितेशदादा माळवणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. विक्रमदादा यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. माईची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार आहे साईश भोईर. धावसंख्या जर पाहायला गेलात तर संघाच्या 39 धावा कुठेतरी आता मात्र रोखला जातोय. सुरेख चेंडू सुंदर चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू साईशाने शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक म्हटलं जातोय. सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण आणि एक चोरटी धाव. एका धावेने धावसंख्येचा धावफलक खाल्ला जातोय. 40 धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत. इथं मात्र अवांतर चेंडू अवांतर धावेने इथं मात्र धाव वाढली जातोय. 41 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सत्रातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर गोलंदाजी होत होती. इथं सुरेख फटका चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावे ने धाव संख्या पुढे सरसावली जाते. धाव संख्या धावफलकावर लागल्या जाते त्या 45. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सत्रातील 3 चेंडू शिल्लक असतील. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे देखील पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार असेल आणि स्वागत देखील असेल. त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. तिसरा थर्ड अंपायर जावेद खान जावेदजी खान त्यांचा सन्मान केला जाईल. सचिन पालकर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. जावेद खान यांना देखील विनंती असेल की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. सचिन सचिन दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल जावेद खान यांचं. अब्दुल्ला मंसुरी तदनंतर अब्दुल्ला मंसुरी यांचा देखील सन्मान केला जाईल. नंदूजी पाटील यांना विनंती केली जाईल की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. कय्यूम खान यांचं देखील सन्मान केला जाईल. त्यांनी देखील सन्मान स्वीकारायचा आहे. कय्यूम खान चला ऑन फील्ड काय करायचं आहे असलम खान यांचा देखील असलम पठाण यांचा देखील सन्मान केला जाईल. रोशन म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. दिसतंय का चला फलंदाज होतोय धावचित बाद.
24-25 या आणि या ग्राउंडवरच आहे. खुशखबर जुल्फिकार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 याच मैदानावरती सामने आयोजित केलेले आहेत. जुल्फिकार क्रिकेट क्लब यांच्या वतीने दिनांक 24 एप्रिल 2026 ते 25 एप्रिल 2026 ला भव्य दिव्य अशा अंडरम रजनी क्रिकेटचा आयोजन केलं आहे. तर इच्छुक संघांना विनंती असेल की या टुर्नामेंट मध्ये आपण सहभाग घ्यावा. प्रथम क्रमांक 25,000, द्वितीय क्रमांक 12,500, तदनंतर 6,500 आणि चतुर्थ क्रमांक 6,500. प्रवेश फी असणार आहे 3,200. येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य दिलं जाईल. जुल्फिकार चॅम्पियन्स ट्रॉफी, तदनंतर बाजीगर बालेई चषक. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 47. ह्याच्यानंतर सुंदर झेल पकडली जाते, टिपली जाते. आदित्य पाटील हे दादा ते संतोषच्या जावयाचं नाव काय? संतोष पवारच्या जावयाचं भाऊजी सचिन सावंत. चला फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मंदार. विक्रम पठाण व्यासपीठात आले. विक्रम अक्रम पठाण यांचं देखील स्वागत असेल मंचकावरती. सुरेख फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. षटक संपले. पहिलं सत्र समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 51. 52 धावांचं आव्हान इथं असेल खुडनाका संघाला. तर विनंती करतोय लगेचच क्षेत्ररक्षण रचायचं आहे दिघोडी संघ आणि त्वरित सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे कोटनाका संघ. हॅलो, मंदारजी लवेकर जर प्रेक्षकांमध्ये कुठे असतील कृपया करून व्यासपीठावर यायचं आहे. मंदारजी लवेकर. चला मंदार दादा लवेकर यांना विनंती केली जाईल की आपण मंचकावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बाजीगर बालेई चषक 2026 आयोजित भव्य नाईट अंडरम स्पर्धा. तर मात्र अंडरम स्पर्धा चालूच राहतील. बाजीगर बालेई चषक येत्या 21 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत प्रकाश झोतातील अंडरम सर्कल नाईट क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. तरी इच्छुक संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. प्रथम क्रमांक 25,000, द्वितीय क्रमांक 12,000, तृतीय क्रमांक 7,000. प्रवेश फी असणार आहे 3,200. प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर अजून देखील खुशखबर असणार आहे. मंगलमूर्ती क्रिकेट क्लब चषक 2026 भव्य अंडरम नाईट क्रिकेट स्पर्धा येत्या 24 एप्रिल ते 25 एप्रिल अंडरम सर्कल नाईट क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. तरी इच्छुक संघांनी सहभाग घ्यावा. प्रथम क्रमांक 25,000, द्वितीय 12,000, तृतीय 7,000. मालिकावीर सायकल असणार आहे. प्रवेश फी 3,500. कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कल्पेश पाटील, चेतन पाटील, प्रकाश म्हात्रे. त्यानंतर अजून देखील खुशखबर असेल. दुबई गल्ली आई एकविरा ग्रुप आयोजित शिवसेना तालुका संघटक माननीय श्री BN डाकी साहेब चषक 30 एप्रिल गुरुवार 30 एप्रिल 2026 रोजी हे सामने आयोजित केलेले आहेत. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय 25, तृतीय 12,000. प्रवेश फी असणार आहे 5,500.
प्रथम येणाऱ्या 24 संघांना प्राधान्य दिलं जाईल. आपल्या उरण तालुक्यातील एक दिग्गज, अजून एक देखील दिग्गज खेळाडू आपण विनंती केली जाईल. प्रमोदजी पाटील यांना, दांडागावचे सुपुत्र, त्यांना देखील विनंती केली जाईल. अतुल दादा यांच्याकडून आपल्याला पुकार करण्यात येतोय की आपण या मंचकावर, आपलं स्वागत असेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. आदित्य आणि रोहन गोलंदाज आपण पाहतोय. दिघोडी संघाचा अजय ठाकूर. सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती आदित्याने चौकाराच्या साह्यानं वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं ओपन केलं जातोय. कोट नका कोटगाव म्हटलं तर कला गुण क्रीडांनी भरलेला हा गाव. या गावामध्ये असंख्य खेळाडू आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत आदित्य यांनी. तो मात्र कमबॅक करतो गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या 4, 2 चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील. पुढील चेंडू आणि इथे पहा हलकसा ब्रश झालाय बेल्सला, लाईट्स पेटल्यात. हलकसा वाचलंय कारण की क्रिकेट नियमांमधला हा देखील नियम आहे की बेल्स जोवर खाली पडत नाही तोवर फलंदाज बाद होणार नाहीये. सुंदर चेंडू होता, अचूक टप्पा. गोलंदाज जेवढा चेंडू वळवेल तेवढाच फायदेशीर ठरेल तिघोडे संघाला. परंतु इथं कोटनाका संघाचा खेळाडू आदित्य ऐकणारा नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत 8. बिनबाद 8. 52 धावांचं आव्हान असेल. 4 षटकांचा सामना. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 51 धावा कुठल्या गेल्या. 52 धावांचा टार्गेट ठेवला गेला. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू बनवण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरलाय फलंदाज आदित्य. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. प्रमोद पाटील दिग्गज खेळाडू दांडागावचे सुपुत्र यांना देखील पुन्हा एकदा विनंती केली जाईल की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आडवा बॅटने गुडना टेक तमाशा देख. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या धावफलक हल्ला जातोय. धावसंख्या झाल्यात त्या 12. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्यात त्या 12. या षटकामध्ये एक डाव तुझा तर एक डाव माझा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकाराला, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, तिसरा निर्धाव चेंडू, चौथ्या चेंडूवरती चौकार, 5वा निर्धाव आणि 6व्या चेंडूवरती इथं मात्र चौकार आला. प्रमोद पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. एक लेजंड खेळाडू. तसेच मंदार दादा यांचं देखील स्वागत असेल. आत्ताच ग्रामीण टेनिस मधून त्यांनी निवृत्ती घेतली परंतु 40+ अजूनही कायम आहे. आमची देखील इच्छा आहे सर्व उरणकरांची देखील की क्रिकेट शेवटपर्यंत आपल्या माध्यमातून खेळलं जाईल हीच अपेक्षा असेल कारण की फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा हा रायगड मधला एक दिग्गज लेजंड खेळाडू मंदार दादा लवेकर. खराब चेंडू, तुतू मेमे झाला, हा ना न झाला परंतु एक धाव मात्र काही रोखू शकला नाही दिघोडे संघ. खराब चेंडूवरती संधी साधता आली नाहीये रोहन याला. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 13. यष्टीरक्षकामध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू, सुंदर फटका आणि चेंडू जाते सीमा रेषा पार, चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक इथं मात्र गतीने वाढला जातोय 17. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत.
पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली गेली आणि दुसऱ्या चेंडूवरती इथं मात्र मोठा प्रहार केला जातोय. कोटनाका संघ देखील लवकरात लवकर हा सामना संपवण्याच्या तयारीमध्ये आहे. विक्रांत स्पोर्ट कोटनाका. आदित्य वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळतोय. सुंदर फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. अवांतर चेंडू. सुरेख फटका त्याच दिशेने सुंदर फटका डोलवला जातोय. आदित्य सुंदर धडकेबाज फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 22. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा उच्चांक मात्र इथं वाढत चाललाय. सुरेख फटका जबरदस्त. आदित्य हा वन मॅन शो खेळतोय सध्याच्या घडीला या नगरसेवक चषकामध्ये. वैयक्तिक 24 धावसंख्येवरती खेळतोय आदित्य. 18 नंबरची जर्सी परिधान केलेली आहे. अवांतर चेंडू. खराब गोलंदाजी इथं गोलंदाज अश्विन करतोय. पंचांचा इशारा अजूनही आलेला नाहीये. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 28. सुरेख फटका जबरदस्त फटका रोहनियाचा. धावसंख्या या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 32. षटक संपला ना की एक बॉल आहे. हा 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 32. स्कूटी आणि सायकल ना. आपण पाहू शकाल मालिका वीर साठी आपण जी स्कूटी पाहतोय वीरकर डेव्हलपर्स चे सर्व दुर्गेश वीरकर यांच्या माध्यमातून ही मालिका वीर देण्यात आली. त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. तसेच आसिफ खान यांच्या माध्यमातून सायकल देण्यात आलेली आहे. त्यांचं देखील या आयोजकांच्या माध्यमातून आभार व्यक्त केला जातोय. आपण पाहतोय या टुर्नामेंटमध्ये पंचांची भूमिका महत्वाची आहे. क्रिकेट म्हटलं तर पंच नसले तर सामनेच चालू होणार नाहीत. परंतु आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अक्षय रावळे, प्रज्वल वाघमारे, सूर्या गायरे हे तिन्ही पंचांचं कौतुक करू तेवढं कमी. सुरेख फलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 36. किती बॉल किती पाहिजे म्हणजे असं? 4 चेंडू बाकी आहेत ना. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती इथं मात्र मोठा प्रहार केलाय. अजूनही 16 धावांची गरज असेल कोटनाका संघाला. विक्रांत स्पोर्ट कोटनाका. अवांतर चेंडू. कोटनाका म्हटलं तर सुतली बॉम्ब आहे. फुटला वाजला तर प्रश्नच नाही. विजला तर समोर जाण्याची देखील कोणाची हिंमत नाहीये असा हा कोटनाका संघ. विक्रांत स्पोर्ट आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी करतो आदित्य. एकदा आदित्यसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 38. वैयक्तिक 29 धावसंख्येवरती खेळतोय आदित्य. जबरदस्त फलंदाजी. मात्र धावचित बाद डायरेक्ट हिट. सुरेख क्षेत्ररक्षण. मयूर माली सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचा आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 38.
उद्योजक आहेत तेजाबजी मस्के. तेजाबजी मस्के यांचं देखील स्वागत असेल. त्यांचं देखील मंचकावर आगमन होते. त्यांचं देखील आम्ही या आयोजकांच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. पंचांचा इशारा असेल, नो चेंडू, खराब चेंडू. अवांतर चेंडू, 1+1 अशा 2 धावा जोडल्या जात आहेत. तेजाबजी मस्के यांच्यासोबत लोखंडे साहेब त्यांचं रमेश लोखंडे. तेजाबजी साहेब यांच्यासोबत रमेशजी लोखंडे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो आणि आल्याबद्दल आपलं देखील आभार आहे. धावसंख्या धावफलकावर लागल्या जात आहेत त्या 42. सुंदर फलंदाजी इथं मात्र कोटनाका संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विक्रांत स्पोर्ट कोटनाका संघ. 1 मिनिट म्हणजे षटक संपलाय. हां शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक वाईट एक नो. दुधारी तलवार आदित्य याच्या माध्यमातून सुंदर फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात त्या 46. किती पाहिजे? 6 चेंडू 6. येणारे 6 चेंडू 7 धावांची गरज असेल. दिघोडे संघ देखील हार मानणारा हा संघ नाही. गेले बरेच वर्ष आपण पाहतो अंडरमच्या माध्यमातून, ओरम असेल किंवा अंडरम, परंतु अंडरम मध्ये देखील चांगली कामगिरी करणारा हा संघ आहे. त्याचं नाव काय? व्हाईट टी शर्ट वाला शक्ती खेळायला तर नको आहे. कुठं आहे शक्ती आणि हात. दिघोडे संघामधला एक दिग्गज खेळाडू शक्ती, जबरदस्त खेळाडू. आणि मयूर देखील चांगले असे खेळाडू आहेत दिघोडे संघामध्ये. जुने जाणते खेळाडू या दिघोडे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु असं वाटतोय की बरेचसे खेळाडूंची कमतरता भासत आहे. खराब चेंडू, लाईन टच इथं मात्र नो आहे. पहिला चेंडू खराब. येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. फुलटॉस मध्ये चेंडू तो मात्र धावचित होतोय, कारण की आदित्यला माहिती आहे आदित्यला स्ट्राईक येणं गरजेचं आहे. सलामीवीर म्हणून आलेला हा फलंदाज अजूनही टिकून आहे, मैदानामध्ये दाखल आहे. येणारे 5 चेंडू 5 धावांची गरज. शिवसेनेच्या धडाडीच्या कार्यकर्ता आपण पाहतोय रजिया जी शेख यांचं देखील स्वागत असेल. इस्माईल दादा शेख यांचं देखील स्वागत असेल. आणि हा ना तू मे इथं मात्र फलंदाज होतोय बाद. शेवटच्या क्षणाला इथं मात्र सामना फिरतोय की काय असं वाटतंय कोटनाका संघाकडून. चला फलंदाज कोण बाद आहे? नक्की कोण बाद झालाय? आदित्य त्या साईडला गेला. तिकडे विकेट सोडली झाली. संजना कोष्टी ना आणि संजय कोष्टी. संजनाताई कोष्टी आणि संजय कोष्टी यांचं देखील स्वागत असेल. 70 घेता. आई झाली का लगेच घेतो पहिल्या दोघांचा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, टॅप केलाय, चेंडू जाते सीमा रेषा पार. आता मात्र सामना इथं मात्र बरोबरी झालेला आहे. 1 धावेची गरज आहे.
सामना विजयी झालाय. विजयी फटका टोलवलाय. विक्रांत स्पोर्ट कोटनाका संघ इथं विजयी झालेला आहे. पराभव संघाचे देखील आल्याबद्दल आपले देखील आभार. चला तदनंतर लगेच दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेच मी विनंती करतोय मंदार दादा लवेकर तसेच